महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सावनेर येथे 3 दिवसीय योग प्राणायाम शिबिराची सुरुवात। वयोवृद्धांनी स्वस्थ व निरोगी राहण्याचे सूत्र केले अंगीकृत। सावनेर तालुक्यात मातोश्री वृद्धाश्रम सोनपूर आदासा येथे दिनांक 12 ते 14 मार्च 2025 या 3 दिवसीय योग प्राणायाम शिबिराला महिला पतंजली सावनेर व मातोश्री वृद्धाश्रम संचालक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरुवात झाली असून वरिष्ठ योग शिक्षक किशोर गुंढेले व महिला योग शिक्षिका सुनीता पाल, लताताई ढवळे, योग शिक्षक विनोद काळे यांनी आजच्या सत्राचे संचालन करून वयोवृद्धांना योग प्राणायाम, हलके व्यायाम व आहार आदी संदर्भात मार्गदर्शन केले। प्राणायाम या श्वसनाचा प्रक्रियेतील भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी, उदगीत, प्रणवध्यान आदी सोबतच हात पायांचे सूक्ष्म व्यायाम, योगिक, चांगिक, सिंहासन, हास्यासन आदींच्या नियमित प्रयोगाने आपले शरीर कसे निरोगी ठेवता येईल यावर मार्गदर्शन करून वयोवृद्ध अवस्थेत आपली दिनचर्या व आहार कसा असावा यावर पतंजली योगपीठ हरिद्वार येथे योगऋषी स्वामी रामदेवजी महाराज यांच्याद्वारे प्रशिक्षण प्राप्त वरिष्ठ योग शिक्षक किशोर गुंढेले तसेच सुनीता पाल, लता ढवळे यांचे द्वारे खेळीमेळीच्या वातावरणात योग्य मार्गदर्शन करण्यात आले। या प्रसंगी मातोश्री वृद्धाश्रमातील सर्व वयोवृद्ध तसेच मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक प्रदीप चंदन वटवे व तेथील सेवाकरी यांनी उपस्थित राहून आयोजनाचा लाभ घेतला। महिला पतंजली योग समिती तालुका सावनेर व मातोश्री वृद्धाश्रम सोनपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या या 3 दिवस चालणाऱ्या या योग शिबिराच्या यशस्वीतेकरिता सावनेर तालुका महिला पतंजली प्रभारी लता ढवळे, सुनीता पाल, नागपूर जिल्हा महिला पतंजली प्रभारी उर्मिला जुवारकर, राजू काळबांडे, शुभम ढवळे, विनोद काळे, साहिल ढवळे, मातोश्री वृद्धाश्रमाचे शरद चव्हाण, हरिश्चंद्र सावध इत्यादी परिश्रम घेत आहेत। पूर्णविराम।